असणाऱ्या या मतिमंद प्राण्याला अतिशय ज्याची बुद्धी जड आहे तो असणारा माणूस, त्या माणसाला सुद्धा माऊली ज्ञानोबरांनी काय सांगितलं? नाम संकीर्तन जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे हा नाम संकीर्तन साधन पैसोपे संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे संकीर्तन साधन पैसो हा जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जर देवाचं नाम चिंतन केलं तर आपले पाप सुद्धा काय होणार आहेत? जळणार आहेत. मग जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला देवाचं नाम चिंतन करावंच लागतं. परंतु आपण जन्माला आला आणि कष्ट करू करू मेला, आपण देवाचं नाम चिंतन करत नाही. फार सोपं सांगितलंय. आता देव सांगतो का एखाद्या संतांनी असं सांगितलंय, बाबा तुम्ही एका जागेवर बसा, देवाकडे जा, एखाद्या डोंगरात जा आणि 4-4, 5-5 घंटे नामस्मरण करा, सांगितलंय का? असं काही नाही. फक्त चालता बोलता बसता भक्त आणि भक्त राम 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 म्हणायचं. मग काय होईल बघा? चालता बोलता जर नामचिंतन केलं, संत चोखोबाराय महाराजांनी देवाचं भजन केलं, परंतु जातीनं कोण होते? महार होते. परंतु त्या ठिकाणच्या ब्राह्मणाने अडवलं, सांगितलं, चोखोबाराय तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही. का? तुम्ही जातीनं मार आहेत, पण भक्ती शुद्ध होती आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बघा, देवाला काळजी पडली, अरे माझा भक्त मंदिराच्या बाहेर आलाय, माझ्या भक्ताला माझं दर्शन घ्यायचंय, परंतु ही माणसं त्याला दर्शन घेऊन देतात का? नाही. जगाला काळजी पडली, जगाच्या बापाला आता भक्ताची काळजी पडली. देवानं विटेवरून उडी मारली, मंदिराच्या बाहेर आले, चोखोबारायांना भेट दिली आणि दर्शन दिलं. मला सांगायचं काय? भक्ती शुद्ध होती. याच्याही पेक्षा पुढे जायचं झालं तर सावता महाराज सगळ्यांना माहित आहे. त्यांचं काय कर्म होतं? काम काय होतं त्यांचं? भाजीपाला विकणे आणि भाजीपाला शेतामध्ये पिकवणे. परंतु तो भाजीपाला पिकत असताना सुद्धा त्यांनी काय केलं? देवाचं भजन दिलं. देव त्यांना तिथं भेटण्यासाठी आला. मग तुम्ही आम्ही जर देवाची भक्ती केली, देवाचं भजन केलं, तर देव आपल्याला भेट कदाचित 100% देईन म्हणजे देईन. परंतु आपण देवाचं भजन करतो का? जन्माला आल्याच्या नंतर देवाची भक्ती करायला लावली, देवाचं भजन करायला लावलं, परंतु आपण भजन करतो का? नाही. का नाही करत? तर या माणसामध्ये सुद्धा 2 गण पडतात. माणसाचे सुद्धा 2 गण पडतात. एक आहे नास्तिक आणि दुसरा आहे आस्तिक. परंतु आपण त्यांची वृत्ती बदलून टाकली. फार त्यांच्या वृत्तीवरती ठरू नका तो माणूस कसा आहे, त्याच्या उपासनेवरती ठरवायचं. आपल्यासारख्याच काय म्हणणं असं, बाबा एखाद्याने 4-5 माळा घातल्या, इथून इथं गंध लावला, देवाचं भजन करायला लागला, मग तो आपल्या भाषेत कोण? बोला. आस्तिक म्हणजे चांगला देवाचा भक्त. परंतु एखाद्याच्या काळात माळही नाही, परंतु पुटपुट पुटपुट मनातली मनात काहीतरी चालतं, आपण त्याला काय म्हणतो? हे नास्तिक आहे. परंतु ऐका, मी तर सांगतो, एखाद्याच्या गळ्यामध्ये माळही नाही, कधी ती माळ कोणाला दाखवायची नाही, नुस मोठाले गंध लावायची नाही, परंतु देवाचं चिंतन हे मनामध्ये करायचं. मग तुम्ही मला सांगा, अशा माणसाला आपण नास्तिक म्हणू का? आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे कधीच कोणाला आपलं नामचिंतन दाखवायचं नाही, कधीच एखाद्याला दाखवायचं नाही आम्ही लई मोठे संत आहेत, आम्ही लई देवाचं नामस्मरण करतो. परंतु ऐका, काहीच दाखवायचं नाही.
परंतु मन अतिशय शुद्ध ठेवायचं, देवाची भक्ती करायची आणि मनामध्ये सतत नामचिंतन याचं एकमेव उदाहरण म्हणजे गुरुनाम गुरु वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरे. काय विलक्षणता आहे चरित्राची त्यांच्या. कधी दाखवलं नाही एखाद्याला की बाबा मी लई मोठा संत आहे, परंतु चमत्कार किती घडवले. 40 दिवसाचा सप्ताह देवावशी प्रारंभ करणं म्हणजे सोपं नाही गोष्ट. आपण 7-8 दिवसाचा सप्ताह केला तरी वैतागून जातो, परंतु हे काम तो भगवान परमात्मा करून घेतो. म्हणून भक्ती जर करायची असेल तर कशी करा, शुद्ध करा. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हे हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. हे हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. बघा, तुम्हाला देव जर जिंकायचा असेल तर तुम्हाला भाव शुद्ध ठेवावा लागेल. ते एकदा की शुद्ध आपण भाव देवाच्या चरणावरती ठेवला, देव आपलं प्रत्येक काम करतो. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत, याच्याही पेक्षा चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. बघा, ज्याच्या चित्तामध्ये तीळ मात्रही स्वार्थ नसतो ना, त्या भक्तासाठी देव कोणत्याही प्रकारचं काम करतो.